नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक होण्याचे ध्येय प्राप्त करणारा माणूस. मित्रांनो, जशी जशी 24 डिसेंबर ही तारीख जवळ येईल, मराठा आरक्षण हे आपल्या हक्काची भाकरी आपल्या ताटामध्ये येईल, तसं तसं या आरक्षणाबद्दल, या आरक्षणासाठी लढणाऱ्या लोकांबद्दल अनेक प्रकारच्या अफवा, अनेक प्रकारचे धुरळा उडवला जाईल. त्याच्यामध्ये कारस्थानं होतील, कटकारस्थानं होतील, याच्यामध्ये बऱ्याच भानगडी होतील. मित्रांनो, लोकांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न होईल. सगळे प्रकारचे डावपेच होणार आहेत. कारण भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आपण पहिल्यांदा बसणारं, टिकणारं आणि आपल्या हक्काचं आरक्षण घेणार आहोत. आणि हे ज्या लोकांना पाहत नाही ते लोक दोन गोष्टी करणार. आरक्षणाच्या बद्दल कन्फ्युजन तयार करायचा प्रयत्न करणार आणि आरक्षणासाठी जे लोक लढतायत, भांडतायत, त्यांच्या प्रतिमा हनन करायचं काम करणार, त्यांचं चरित्र हनन करायचं काम करणार. मुद्देसूद मला तुम्हाला सांगायचे. काल परवा एक घटना घडली. एका कार्यकर्त्याकडे पिस्तूल सापडलं. मग तो कार्यकर्ता जरांगे पाटलांच्या आंदोलनातला अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या टीव्हीला आल्या. त्याच्यानंतर झालं की त्याचे अनेक लोकांवर फोटो दिसले. बरोबर, असं अनेक लोकांवर तुम्हाला दिसतील. लक्षात घ्या, त्या प्रसंगानुसार ती व्यक्ती त्या कार्यक्रमामध्ये कधी बळजबरीने फोटो काढतात, कधी योग्यतेने फोटो काढतात, कधी योगाने काढतात, कधी ठरवून काढतात. वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ओके, आपला मुद्दा फक्त मराठा आरक्षणापुरता आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या तरुणांनी मराठा आरक्षणावरचा फोकस हटवू द्यायचा नाही. आपलं टार्गेट कोणताही राजकीय पक्ष नाही, आपलं टार्गेट कोणताही व्यक्ती नाही. आपलं एकमेव लक्ष्य, एकमेव टार्गेट 24 डिसेंबरची तारीख आणि मराठा आरक्षण एवढाच असणार आहे मुद्दा. आपला मुद्दा काय तर या संदर्भामध्ये एखाद्या व्यक्तीकडे पिस्तूल सापडतं वगैरे, हे सगळ्या बातम्या झालेल्या आहेत. अशा प्रत्येक आमदाराच्या कार्यकर्त्याकडे पिस्तूल आहेत. अशा प्रत्येक राजकारणातला नेता जो आहे ना, बऱ्यापैकी गावगुंड जिथे यांच्या प्रत्येकाकडे पिस्तूल आहेत. एकाने तर मध्येच फायर केलं, हे तुमच्या लक्षात असलेल्या आमदारांनी. ओके, तो मुद्दा आपला नाही. आपला मुद्दा मराठा आरक्षणाला या संदर्भातून बदनाम करण्याचं जे काही काम चाललंय त्याच्या संदर्भात आहे की याच्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांचे म्हणजे 2 वेळा प्राणांतिक उपोषण झालेले आहे. त्याच्यापूर्वी पण त्यांच्या अनेक सभा झालेल्या आहेत. ही घटना घडली जवळपास 2 सप्टेंबरच्या आसपास. त्याच्या अगोदर सुद्धा मराठ्यांची 57 वर्षे शांततेने निघलेली आहेत. या घटनेनंतर म्हणजे आंतरवली सराटीमध्ये दगडफेक आणि बाकी पोलीस लाठी हल्ला हे सगळं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या अनेक सभा झालेल्या आहेत. अनेक जिल्ह्यात, तालुक्यात कुठेही मुंगी सुद्धा पायाखाली मेलेली नाही. मराठा समाज हा शांतताप्रिय आहे आणि मराठा समाजाला स्वतःला न्याय मिळणार आहे. मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण त्यांना मिळणार आहे. मराठा समाज कशाला गुंडागर्दी करेल, मराठा समाज कशाला दादागिरी करेल? कारण आमचा फायदा होणार आहे, आमचं नुकसान टाळणार आहे. आमचं 70 वर्षाचं जे नुकसान आहे ते भरून निघणार आहे. आमच्या 3 पिढ्यांचा बॅकलॉग भरून निघणार आहे. आम्ही कशाला दंगा करू, मारामारीची भाषा आम्ही कशाला करू? कारण आमच्यावरती अन्याय झाला आहे. आता तो न्यायाचा दिवस, जजमेंटचा डे आमच्या बाजूने आलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये पहिल्यांदा असं होणार आहे की ज्या नियमाने आरक्षण दिलं जातं, टिकलं जातं, त्या नियमात आपण बसणार आहे. 50% वरचं जर कोणी बोलायला लागला, 52% वरचं, तर ती सरळ थाप ठरणार आहे. आपल्याला वरचं नको आहे, कारण वरचं वरच निघून जाणार आहे. ते खाली येणार नाही आणि ते खाली झिरपणार नाही. आपल्याला ते मिळणार नाही. मिळणार काय आहे? 50%च्या 52%च्या आतलं आणि ओबीसी मधलं. आणि त्याचा सगळ्यात सोपा मार्ग एवढाच आहे की कुणबीच्या नोंदी शोधणं. ह्या नोंदी पूर्वी सुद्धा होत्या, परंतु आपल्याला असं सांगितलं जायचं की तुम्ही मागासलेल्याचे पुरावे द्या, तुम्ही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक मागासलेले पुरावे द्या. ते पुरावे असून सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं की ह्या पुराव्याच्या आधारे आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळते. आता हे लक्षात आलंय. मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं आणि त्यांनी बरोबर स्टँड घेतला. मित्रांनो, अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. मनोज जरांगे पाटलाचा 20-21 वर्षाचा अनुभव आहे. त्या माणसाचं आयुष्यच अख्खं चळवळीत गेलेलं आहे. मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल एवढाच त्या माणसाचा हेतू आहे आणि म्हणून आपण सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेलो आहेत. अख्खा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. जे काम कोणत्या पक्षाला जमणार नाही, जे काम कोणत्याही प्रस्तावित नेत्याला जमणार नाही, ते काम एक शेतकऱ्याचा मुलगा करतोय आणि याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात पोटशूळ उठणं स्वाभाविक आहे. सगळ्यांचं पित्त खवळणं सहज शक्य आहे. कारण या प्रस्थापित नेत्यांना, प्रस्थापित पक्षांना आपण सोडून दुसरं कुणी वर उद्यायला यावं असं परवडत नाही, आवडत नाही. त्याच्यामुळे या शेतकऱ्याच्या मुलाला बदनाम करण्याचे अनेक षड्यंत्र केली जातील, अनेक प्रकारचा धुळा उडवला जाईल, अनेक प्रकारच्या वावटळी, अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण एकदम शांत संयमाने घ्यायचे, दोन्ही बाजू बघायच्या आणि लगेच रिॲक्ट होणं मराठा मुलांनी टाळायचं आहे. लक्षात घ्या मुद्दा की अशा प्रकारचा कोणताही गोंधळ झाला तर लगेच रिॲक्ट होणं आपल्याला शोभणार नाही, कारण त्यात आपलं नुकसान होईल.
ज्या लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये तेच लोक अशा प्रकारचा दंगा करणार, तेच लोक अशा प्रकारचे अफवा पसरवणार. मनोज जरांगे पाटीलला ह्याचा पाठिंबा आहे, मनोज जरांगे पाटील त्याचा माणूस आहे, अशा प्रकारचं अ ब क ड असे सगळेच पक्ष, सगळ्याच प्रकारचे राजकारणातले लोक मनोज जरांगे पाटलांवरती व्यक्तिगत हल्ला करणार, व्यक्तिगत त्यांचं चारित्र्यहनन करणार, त्यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण करणार. हे त्यांची रणनीती आहे. कारण जसं जसं 24 डिसेंबर जवळ येईल दोन्ही बाजूचे सगळेच पक्ष तुटून पडणार आहेत. लक्षात घ्या, सगळेच नेते तुटून पडणार आहेत. कारण त्यांचा जो सगळा बेस आहे ना राजकारणाचा, तो सगळा ढळून गेला आहे. याच्यापूर्वी कोणत्याही नेत्याला कोणत्याही प्रश्नावरती जेवढं समर्थन मिळालेलं नाही तेवढंच समर्थन महाराष्ट्राच्या जनतेनं एका शेतकऱ्याच्या पोराच्या पदरामध्ये टाकलेले आहे. कारण विश्वसनीयता, प्रामाणिकता आणि सचोटी हे 3 गुण या गरीब शेतकऱ्याच्या लेकराच्या स्वभावात दिसलेत लोकांना. आणि आपलाच मुलगा, आपलाच पुतण्या, आपलाच भाचा, आपलाच नातू याच्या पुढे राजकारणातल्या लोकांना दिसत नाही. माझं कुटुंब हाच माझा देश समजणारे लोक आहेत. आपल्यासाठी आपला समाज हेच आपलं कुटुंब आहे आणि म्हणून आपण ते लढलं पाहिजे. अशा प्रकारचं कोणत्याही अफवांना आपण बळी पडायचं नाही. हा या पक्षाचा आहे, या पक्षाने त्याला मॅनेज केलाय, या पक्षाने त्याला सोडलाय, या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे, अशा खूप अफवा पसरल्या जातील मित्रांनो. जशी जशी 24 डिसेंबर जवळ येईल आपल्यामध्ये फाटे फुटण्याचे, आपल्यामध्ये मतमतांतर तयार करण्याचे अनेक षडयंत्र हे राजकीय लोक करतील. हे राजकीय लोक लय डेंजर असतात. लक्षात घ्या, आपल्याला दिसायला ते वेगवेगळ्या पक्षात दिसतात पण वर सगळे एकच असतात. सगळ्यांचा हेतू एकच असतो. सत्ता कोणाची जरी आली, कोणाची जरी सत्ता गेली तरी ह्यांची कामं थांबत नाहीत आणि ह्यांचं काम एकच असतं, आपल्या मुलाला, आपल्या नातवाला, आपल्या भाच्याला, आपल्या भाचीला, पुतणीला राजकारणात स्टेबल करणं ह्यांची ही घराणेशाही आहे. आणि ह्या घराणेशाहीच्या विरोधात हे लोकशाहीतलं सर्वसामान्य लोकांचं आंदोलन आहे. आपल्या कुणबीच्या नोंदी सापडत आहेत, कुणबीच्या नोंदी सापडल्या 32 लाखापेक्षा जास्त. आपण ओबीसी मध्ये जायला पात्र आहोत आणि घटनेच्या नियमानुसार प्रत्यक्षात आपल्याला हे आरक्षण मिळण्यामध्ये आता कोणताही अडथळा राहिलेला नाही. त्याच्यामुळे छगन भुजबळ सारख्या ज्या लोकांना पुढे केलं जातंय किंवा छगन भुजबळचं सगळं अस्तित्वच ओबीसी ह्या शब्दावरती आहे. मराठे ओबीसी मध्ये गेल्यानंतर या ओबीसीचं नेतृत्व कोणी करायचं असा प्रश्न भुजबळांना पडलेला आहे. त्यामुळे भुजबळ सगळं कडबळ गोळा करतात आणि ओबीसींचा नेता, ओबीसी नेता असं बोंबलत सुटतात. वास्तवात छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते नाहीत. जर ते असते तर त्यांनी नाशिकमधून खासदार आपल्या पुतण्याला करण्याऐवजी एखाद्या ओबीसीतल्या एखाद्या होतकरू मुलाला का केलेले नाही हे लक्षात घ्या. छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते असल्याचं भासवतात. जर तसं असेल तर त्यांनी ओबीसी मध्ये ज्या 350-400 जाती आहेत त्यातल्या कोणाकोणाला किती न्याय दिला याचा त्यांनी पहिला लेखाजोखा मांडला पाहिजे, त्याचा हिशोब झाला पाहिजे मित्रांनो. म्हणून मी सांगतो छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते नाहीत, ते माळी समाजाचे नेते आहेत असं दिसतं. पण वास्तवामध्ये मात्र ते माळी समाजाचे पण नेते नाहीत. ते फक्त भुजबळ अँड कंपनी याच कंपनीचे ते नेते आहेत. आणि ह्या देशातील या राज्यातील बहुतेक 99% राजकारणी लोकांचा हाच फॉर्म्युला आहे. दाखवायचं समाजाच्या नावाचं आणि कमवायच्या वेळी मात्र सगळे एकटेच असते. आणि लक्षात घ्या, छगन भुजबळ ज्या प्रकारची भाषणं करतायत, पेटवापेटवी करतायत, त्यांचा हेतू अत्यंत विकृत आहे, यांचा हेतू अत्यंत घाणेरडा आहे. आज ते आपल्या मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये मारामारी लावून देत आहेत. आपले गावगाड्यामध्ये सगळे एकमेकाच्या आपण सुख दुःखामध्ये सामील असतो, एकमेकाच्या सणावाराला आपण सोबत असतो. उद्या भानगड वाढली तर छगन भुजबळ पळून इंडोनेशियाला जातील. त्यांच्या तिथं खाणी आहेत, त्यांच्या तिथं उद्योग आहेत. शिवाय भारतामध्ये सुद्धा त्यांच्या नाशिक व परिसरामध्ये अनेक ठिकाणी 100-100 एकराचे फार्म हाऊस आहेत. ते सुरक्षेमध्ये राहतील पण गावगाड्याची सुरक्षा मात्र ते वाऱ्यावर सोडून देतील. त्यामुळे आपण 2 गटांमध्ये, 2 समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत जमीन म्हणजे ताक फुकत फुकत आपल्याला पुढे जायचंय. दुधाने भाजलेली लोक ताक सुद्धा फुकून पितात. तसं आपल्याला बदनाम करण्यासाठीच आंतरवाली सराटीचं ते प्रकरण ऐनवेळी पुढे आणलं गेले. लोकांना मित्रांनो लक्षात घ्या, जशी जशी 24 डिसेंबर जवळ येईल अशा प्रकारच्या अनेक बातम्या सोडल्या जातील. या देशातील मीडियावरती आपण विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही मित्रांनो. ज्याला ज्याला जे भेटेल तो त्या प्रकारच्या बातम्या पुढ्या सोडायला मोकळाच राहतोय. आणि म्हणून आपल्याला सोशल मीडियावर अवलंबून राहावं लागतंय. सोशल मीडिया हाच आपला खरा मीडिया राहणार आहे आणि हाच आपला क्रांतिकारी मीडिया राहणार आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला कोणाला पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपली बातमी कुणी दाबू शकत नाही, आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. आपल्या पोरांचं न्याय हक्काचं हे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब आहे, पण ते आपण नीट चांगल्या प्रकारे वापरलं पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडायचं नाही, कोणत्याही प्रकारच्या कटकारस्थानांना आपण बळी पडायचं नाही. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ज्या ताकदीनं आपण पहिल्या दिवशी उभं राहिलेलो आहे त्याच ताकदीनं शेवटच्या दिवसापर्यंत आपण उभं राहिलं पाहिजे. कारण याच्यापूर्वी कोणत्याही माणसाला जे शक्य झालेलं नाही
अरे जे पुढाऱ्यांना असं वाटतं ना मनोज जरांगे पाटील म्हणजे साधा माणूस आहे, किरकोळ माणूस आहे, शेतकऱ्याचा वर्ग आहे. अरे तुम्ही किंवा तुमच्या पोरांनी कधीतरी 2 दिवस काय 1 दिवस अन्न पाण्याशिवाय जगून दाखवा. 15 दिवसाचं या माणसाने उपोषण केलेले, 2 वेळा या माणसाने आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे. अशा माणसाच्याच हातून मराठ्यांचं कल्याण होईल, मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न निकालात निघेल आणि तो निकालात निघण्याचा जवळ दिवस आलाय. फक्त 3 आठवडे मित्रांनो राहिलेत आणि त्याच्यामुळे रात्र वैरायची नाही, दिवस सुद्धा आता आपल्यासाठी वैरायचे आहेत. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं किंतु परंतु मनामध्ये आणायचं नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही, संशय निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण केल्या जातील. एकमेकावर विश्वास ठेवा, एकमेकावर अढळ श्रद्धा ठेवा आणि एकमेकाला सोबत घेत आपण हातात हात घालत पुढे जायचं आहे. कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था स्थिती निर्माण होईल असं वागायचं नाहीये. आपल्याला आरक्षण मिळणार आहे त्यामुळे आपण गोंधळ करणारच नाहीये, आपण हाणामारीची भाषा पण करणार नाही. हाणामारीची भाषा, चिथावणीची भाषा तेच लोक करणार आहेत की ज्यांना मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण ओबीसीतून घेऊ द्यायचं नाहीये. लक्षात घ्या, आपण ओबीसीवर अन्याय करत नाही. आपलं जे 70 वर्षापासून ओबीसीच्या आहे ऍडिशनल वाढीव तेच फक्त आपण परत मागतोय. आणि लक्षात घ्या, न्यायबुद्धी कुठल्याही माणसाला ज्याला सत्सद्विवेक बुद्धी आहे तो हे मान्य करायलाच पाहिजे की जे ज्याचं आहे ते त्याला देणं हे काही चुकीचं नाही, ते योग्य आहे. आणि म्हणून आपण जसं जमिनीची मोजमाप करतो आणि अतिक्रमण केलेली जमीन काढून ज्याची जेवढी जमीन आहे तेवढी हद्द निश्चित करतो, तेवढाच आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि 24 डिसेंबरला तो होणार आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या चिथावणीला बळी न पडता किंवा अफवेला न बळी पडता आपण एक मार्गाने एक दिशेनं पुढे जायचं आहे. लक्षात घ्या, आपल्या लेकरा बाळांचा प्रश्न आहे, आपल्या 3 पिढ्यांचा बॅकलॉग आहे आणि आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचं याच्यामध्ये भलं होणार आहे. जे लोक मारामारी लावून द्यायला बघतायत त्यांनी पहिले हे कबूल करायला पाहिजे, जर तुम्हाला मराठे ओबीसी मध्ये आलेलं मान्य नसेल तर याचा स्पष्ट अर्थ आहे तुम्ही भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला सन्मान करत नाहीये आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या राज्यघटनेचा तुम्ही सरळ सरळ अपमान करताय. कारण जर तुम्हाला घटनेनं आरक्षण दिले तर तीच घटना आम्हाला सुद्धा आरक्षणास पात्र करते. त्यानुसार आम्ही नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्या नोंदी शोधल्यामुळे आपोआप मराठ्यांना कुणबीची सर्टिफिकेट मिळतील आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट होता येईल आणि मराठ्यांना आरक्षणाचे शिक्षणातले आणि नोकरीतले हे सर्व लाभ मिळतील. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं, जो कोणी मराठ्यांचं ओबीसी मध्ये यायला आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करेल त्याचा अर्थ तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतोय, भारतीय राज्यघटनेचा अवमान करतोय आणि त्याला लोकशाही मान्य नाहीये आणि त्याला फक्त त्याची घराणेशाही आणि त्याला फक्त कुटुंबशाही त्याची जोपासायची हे सरळ सरळ धडधडीत वास्तव आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एससी आणि एसटीच्या आरक्षणाबद्दल जो कोणी गोंधळ तयार करायचा प्रयत्न करेल त्याला हे समजवा की एससी एसटीच्या लोकांनी खूप काही भोगलेलं आहे आणि त्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो अन्यायाचं उत्तर म्हणून त्यांना 100% आरक्षण आहे. तुम्ही त्यांच्याशी तुमची तुलना करू नका. आणि मराठे आणि एससी एसटी हे आम्ही सगळे एकत्रच आहोत आणि ओबीसी बांधव सुद्धा जे समजदार आहेत ते आमच्या सोबतच आहेत. फक्त विरोध आम्हाला आहे छगन भुजबळचा. छगन भुजबळ हा एकमेव काटा आहे की जो आपल्या आरक्षणाला विरोध करतोय आणि तो सुद्धा आरक्षणाला विरोध जो करतोय तो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी करतोय. त्याला त्याचं अस्तित्व टिकवायचंय, त्याला त्याची संपत्ती टिकवायची आहे. आणि तुम्हाला लक्षातच असेल की छगन भुजबळ सध्या जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे आपण कधी आज जाऊ शकतो. म्हणून ते आज जाण्यापासून टाळण्यासाठी ते आपलं आरक्षण आतमध्ये घालायला बघतायत. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये छगन भुजबळांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या कुठल्याही प्रकारच्या चिथावणीला रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे. कायम शांतता आणि आपल्या आंदोलनावरती फोकस. आपला फोकस एकच असला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्याला मदत केलेली नाही. कोणताही राजकीय पक्ष खुल्लेपणाने आपल्याबद्दल बोलत नाही. मराठ्यांना ओबीसी मध्ये द्यायला आमचा पाठिंबा आहे असं कोणताही राजकीय पक्ष कोणताही नेता बोलत नाही. त्यामुळे आपला एकच पक्ष 24 डिसेंबर मराठा आरक्षण आणि आपला एकच नेता शेतकऱ्यांचा मुलगा ज्यांनी प्राणांतिक उपोषण बंद केलं मनोज जरांगे पाटील. याच्या व्यतिरिक्त तिसरी बायलाईन आपली असणार नाही आणि सगळ्यांचा फोकस फक्त 24 डिसेंबरकडे असला पाहिजे. एवढंच तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो. कोणत्याही प्रकारच्या बोलथापा कोणत्याही प्रकारच्या अफवा ह्या राजकारणी लोकच पेरणार आहेत, त्याच्यावर अजिबात विश्वास न ठेवता मनोज जरांगे पाटील जे स्टेटमेंट देतील ज्या पद्धतीने ते आपल्याला निर्देश देतील त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वाटचाल करायची. कारण कर्तृत्व त्यांचं आहे तर नेतृत्व त्यांचंच आपण मान्य केलं पाहिजे आणि कर्तृत्व आणि नेतृत्व याच्या संगमातूनच आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हे लक्षात ठेवा. धन्यवाद.